नमस्कार मित्रांनो, हे बघा असं ट्रायली खाली बसलोय आम्ही. लय पाऊस चालू धूम पाऊस यायला लागलाय. आज जरा जादा पावसानं ऐकलं काय कोण मित्रांनो म्हटलं सकाळचं लईच बुरबुर येत होती. आज जरा जर जादा यायला लागलाय. आज पंचमी ना त्याच्यामुळे ना आज नागपंचमी आहे. नागदेवताला आंघोळ घालायसाठी आलाय ते आज दर्शिक बरा आलाय. म्हणजे वावणी जर झाला चालन मित्रांनो, पावसाची गरज आहे. ते पा वावणी म्हणलं तर लगेच बंद होत. लगेच बंद झाला. हा ते लगेच उघडायला लागलंय दिसतंय अंदाज. आता काय असं आहे बा, खाली असं आहे झाडा खाली सगळे भेगडलेलं आणि पावसाला तर रोज दम नाही आणि काम काही पत्ता नाही, काम काही व्हायचं पत्ता नाही मित्रांनो. सकाळ धरून 9 गोण्या नाही झाल्या आपल्याला. हा सकाळ धरून 9 गोण्या टाकू राहिली. झाला म्हणून चालू दमच नाही झाला, चालूच राहील. या असा पाऊस पडतो काय सांगा तुम्हाला बघायचा पाऊस तुम्हाला दाखवतो. या कुठे हे पा हे असं पडत आहे का असं इकडे ट्रायली लागली काय कोण गळायला आमची मित्रांनो काही समजा. मोबाईल वल्ला होईल. मोबाईल वल्ला होईल. मोबाईल नाही वल्ला व्हायचं. मोबाईल इकडे नाही आता इकडे घेतला तुम्ही, पहिला इकडे पावसात होता. आज नागपंचमीची असे आम्ही ट्रायली खाली बसलो. धड झोका नाही आणि काहीच नाही मित्रांनो. ते पहा ते म्हणतो जाऊ झोक खेळायला. एवढं 2 बास्केट मित्रांनो हा व्हिडिओ काय आज येणार नाही, उद्या टाकणार आहे आम्ही सकाळी. आता काय झालं, आता लई व्हिडिओ झाली ना. असे लोक म्हणते काय करते बसले बसले. कोणती झाली हेच खतच टाकला आपण आहे ना मित्रांनो. झाला पाऊस. आता ऊसात झाला असं पाणी बरं का, तुम्हाला सांगतो. ऊसात केलं त्यानं पाणी. आता धडखट टाकायचं म्हणलं तर याला हडकून द्यायला लागेल तर परत पटकन नाही आला पाहिजे. दर्शिक राहिलं पा आमचं टाकायचं. ते तिकडं रूम पण आहे मित्रांनो, पण लईच लांब आहे. त्यावर जाऊस तर भिजला असतो आम्ही. त्याच्या खाली आम्ही ट्रायली खाली बसलेलो आहे. मी तर भिजलो. तुमच्याकडे आजचा पाऊस आहे का पंचमीचा ते बी कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे असं होतोय, खाली भिजायचं पत्ता नाही. एक कोदरू गावात आहे. कोदरू मग कोदरू घेऊन कोदरू काय एक कोदरू गावात आहे. त्याचं आहे का काय हिरगार आहे. हिरगार गवत हिरगारच राहत, त्याला काय खत लागत आहे. गावतं आणि खलं मला यायला पाहिजे होते. अशी टाकून दिले का खरं आहे की नाही. म्हणजे विचार करा, आपण त्या मालाला फवारणी करतो, खत टाकीतो, खुरपणी करतो. हे असं गावतवानी जर आलं असतं ते तर काय किती शेतकरी लखपती झाले असते बरं. काही खर्च लागला असता त्याला. पेरून दिलं का आलं गावतवानी असं यायला पाहिजे होतं. आवला राव गवत किती येतं, तासदार तेजदार राहते. याला काय फवारणी लागते, याला काय खत लागत, भलं वाढत कमरे उडलं तेच कापू का मरीच बरी ती. हा हेच काढू आपली परेशानी. त्याच्यापेक्षा जर उत्पन्न जर अशा पद्धतीनं आलं असतं बा गावतावानी बाहेर झालं असतं, दिलं पेरलं झाले मोकळे जिकडं तिकडं लगेच असं पाहिजे होतं गवतच काम. मग कसं काय चालू आहे पंचमी मित्रांनो. हे आमची पंचमी अशी शेतात. आणि शेतकऱ्याचं असं जे मित्रांनो, शेतकऱ्याला काय सण सुद्धा असू त्याचे कामधंदे चालूच ठेवावं लागेल. आता आम्हाला वाटलं आज खत टाकू, उद्याच्याला सरी फोडू. आज पाऊस दमच खाईना. 15-20 मिनटं एक पाहिल्याने एक फटकार झाला. आता दर्शिक जादा आला. आता काय माहीत कवा उघडत आहे काय होतं मित्रांनो. चालू आहे सध्या. लावी तुला समजतं का लावी कशी येते पाहिजे तुला. बरं मित्रांनो मग काय असं आमचं चालू आहे. आमच्या काय गप्पाला आमचा रफिक बाई आहे. त्याला काय आता ते बाटल्या ट्रायली खाली त्याला झोका खेळायला जायचे घरी. तो म्हणतो लवकर चला तिथं खट टाकायचं होईना तर काय झोका व्हायचा याचा. ते म्हणतो आज बायकोला सांगून आलेलो आहे म्हणतो सकाळी आम्ही जोडीन झोका चढणार आहे म्हणे आज. पण झोका जोडीन चढायला यांना साखळीनं बांधलेला आहे का कशाने बांधलेला आहे का सोलीनं पॅकिंग सोल नाही. जाताना झोके सांगत दोघं बी तिकडे टायरची सोल. हा म्हणजे झोका कसं या दिशेला सोडत टायरची म्हणजे ते ऊस बांधायची मजबूती मग काय अडचण. टायरची सोल म्हणजे काय मित्र ऊस तोडी करतो ना
त्याच्यामुळे त्याच्याकडे टायरची सोल आहे. टायरची म्हणजे ते टायराला बांधा लागते ती सोल. मला आधी वाटलं टायरची सोल आहे काही नाही. मागं पुढं 2 लागले. 2 सोला आहे ना मस्त. मग झोका एका सोलीने मानला 2 मानला. एका सुली मारला पण सुली 3 लागत ना त्याला. एक पुढे झोक्याला फळी आहे का आता? फळी आहे. फळी आहे ना. अरे पहिलं टर घाणे करायचे, ते एक शिडी करायची, ती लिंबर जायची, ती शिडी राहायची, त्या शिडीवर चढायचं आणि ती टर घाणी तर मोकरच राहायची. कधी माहित तुला? ते नाही राहिलं. टर घाणी करायची पहिले पंचमी. आज तर मला सकाळपर्यंत दिवस उगल्यापर्यंत कळलं नाही की आज पंचमी. सकाळी उठल्यावर कळलं. मी अरे ते खुरपचं किती राहिलं बाई आहे की नाही आज. सणासुदीची पुढे बाई येते ना. आज मी लोकांचं सण आहे पंचमी. पहिलं 7-8 दिवस आधी झोकी बांधायचे, खेळायचे. आता मागच्या वेळेस नव्हता बांधला का पुरी होते आपल्याला. हा कोणालाच हाऊस नाही. त्याच्यामुळे काय समजून पंचमी आली की नाही आली. यंदा झोका नाही बांधला पोरला काहीच नाही बांधला. सगळे मोबाईल मध्येच गुंग. सगळी पंचमी सण सगळे मोबाईल मध्येच मित्र व्हायला. घेतला मोबाईल पाहत बसले. झाला सण बी झाला, उत्सव झाला. काय पहिलेवानी अशी मजा नाही राहिली. पहिले कशी सणाला नवे कपडे घ्यायचे, झोका खेळायची, सगळे मित्र परिवार. पंचमीला जायची. हा पंचमीला. आता काय खऱ्या गोष्टी नाही राहिल्या. आता पंचमी वावरात गवत उपटायला. मामाच तिकडे पंचमीला जायची, कोणी कुकड काय. जसं हे होत चाललंय आणि सगळी दुनिया फक्त धवू राहिली मित्र. घड्याळीची काट्याप्रमाणे चालू आहे. पुढे सुख समाधान नाही, फक्त पळपळ पळपळ पळपळ. म्हणजे या आयुष्य असं झालेलं आहे की त्याच्यातलं ते म्हणतो ना आपण, ते हे केलंय म्हणजे सुख पाहायला गेले म्हणजे सुखाच्या पाठीमागं लागले आणि सुखाच्या पाठीमागं लागून निखळ दुखातच आहे. रोज निखळ चिंता, उद्या काय होणार, आज काय होणार. रोज खुरपं घ्यायचं वावरात पळायचं. पहिलं असे सण उत्सव इतक्या पद्धतीनं साजरे व्हायचे, पहिले सण दिवशी उत्साहित राहायचे. पहिले सण दिवशी वावरात नाही पंचमीला याला त्याला ते मेहंदी काढणं, हे करणं, हे करायची पोरं लहान लहान पोरी. आता कोणाचंच काही पता नाही. आता मेहंदी कोणी सण करायचं म्हणून करायचं. आता खाल्ल्या पुरणपोळ्या का झाला सण. पुरणपोळी खाल्ली की समजून घ्यायचा आज सण होता, झाला. काही आता राहिलं नाही त्याच्या मागचं. म्हणजे त्याच्या मागचं म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये आपला भाव ठेवला नाही आपण. ती खा वाटत नाही. आणि असे सगळे असे भावनिक काही गोष्टी राहिल्या नाही. करायचं म्हणून करायचं, सण उत्सव आला म्हणून करायचं, अशा पद्धतीने कामं चालू आहे. चला ठीक आहे मित्र. हे काय पाऊस चालूच राहणार आहे. पावसाला काय. ठीक आहे. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.